Welcome students, good morning. We have to learn today practice set 1.1. See the first example. Find the distances between the 2 points. Find the distances with the help of the number line. नंबर लाईन दिलेली आहे आणि नंबर लाईनवरती काही पॉईंट्स आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्टन्सेस शोधून काढायचे आहेत. तुम्हाला माहितीच आहे, यू नो ऑलरेडी द डिस्टन्स फॉर्म्युला ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट? फॉर्म्युला इज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट इज द लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर आपल्याला जेव्हा 2 कोऑर्डिनेट दिलेले असतील तेव्हा आपण काय करायचं की त्यातला मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे बघायचं आणि लहान स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे ते पाहायचं आणि दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची. पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. बघा, प्रॅक्टिस सेटमध्ये नंबर लाईन दिलेली आहे आणि आपल्याला काही एवढे डिस्टन्सेस काढायचे आहेत. तर मी यातले 3-4 काढून देईल, पुढचे तुम्ही काढू शकता नक्कीच. बघूया फर्स्ट काय आहे, डिस्टन्स बीई. डिस्टन्स बीई फॉर्म्युला डिस्टन्स बी इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर लार्जर कोऑर्डिनेट बी आणि ईतला बी कुठे आहे, बी. बीचा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 5. 2 आणि 5 मध्ये कोण लार्जर आहे, 5. मग इथे काय येईल, लार्जर कोऑर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय येईल, 2. 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. डिस्टन्स बी इज इक्वल टू 3. डू यू अंडरस्टँड? Now we have to see second example. Distance JA. Distance JA, coordinate of J is -2 and coordinate of A is equal to 1. तो कोण मोठा आहे याच्यामध्ये, 1 is greater than -2. Distance JA is equal to larger coordinate minus smaller coordinate. Larger coordinate is 1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा निगेटिव्ह कोऑर्डिनेट असेल तेव्हा तो आपण आपल्या सोयीसाठी ब्रॅकेटमध्ये लिहायचा असतो, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आणि म्हणून आपण इथं लिहिलं 1 -2 ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता हे सॉल्व करूया आपण. 1 ॲज इट इज. आता मायनस इंटू मायनस काय होतं, प्लस होतं, किंवा ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर तो ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आतली साईन चेंज करायची. आतली साईन मायनस आहे ती काय होईल, चेंज प्लस होईल. आणि म्हणून इथे काय मिळालं, 1 + 2 इज इक्वल टू 3. डिस्टन्स जे इज इक्वल टू 3. नाऊ वी हॅव टू सी थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल? डिस्टन्स जे एच. डिस्टन्स जे एच मध्ये जे काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ जे इज इक्वल टू -2 अँड कोऑर्डिनेट ऑफ एच इज इक्वल टू -1. जेचा -2 आहे, एचचा -1 आहे. कोण मोठं आहे याच्यामध्ये, तर -1 इज ग्रेटर दॅन -2. देअरफॉर डिस्टन्स जे एच इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट इज -1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इज -2. आता पुन्हा इथं पहा, -1 आपण ब्रॅकेटमध्ये लिहिला आणि -2 पण ब्रॅकेटमध्ये लिहिला. का? कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा निगेटिव्ह नंबर असेल तेव्हा तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा, म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही. मग आता -1 च्या बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर कोणती साईन आहे, प्लस साईन आहे, म्हणजे हा ब्रॅकेट आपण ओपन करू शकतो आणि ओपन केल्यानंतर आतली साईन तशीच ठेवायची. -1 ॲज इट इज. आता ह्या -2च्या ब्रॅकेटच्या बाहेर कोणती साईन आहे, मायनस साईन आहे, आणि त्यामुळे ही मायनस साईन काय करेल, आतल्या साईनला चेंज करेल. आतली साईन पण मायनस आहे ती काय होईल, प्लस होईल, आणि म्हणून हे झालं +2. -1 + 2 हे आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या दोघांची -1 आणि +2 ह्या दोघांची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची, कारण की डिफरंट साईन असेल तेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो, सेम साईन असेल तेव्हा आपण ॲडिशन करतो. -1 + 2 डिफरंट साईन आहे, त्यामुळे 2 - 1 इज इक्वल टू काय, 1. आणि जे आन्सर येईल त्या आन्सरला आपण मोठ्या नंबरचं साईन द्यायचं, म्हणजे इथे 2चं साईन, म्हणजे +1 आन्सर आलं. अशा पद्धतीने आपण इथे 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही हे बाकीचे सुद्धा एक्झाम्पल काय करू शकता, सोडवून बघू शकता. तर हा होमवर्क तुम्ही आज करायचा आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. इफ द कोऑर्डिनेट ऑफ
A इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, देन फाइंड डिस्टन्स ए बी. म्हणजे हे आणि हे एक्झाम्पल सेम आहे, फक्त ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय तुम्हाला, नंबर लाईनवरती कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये नंबर लाईन न देता तुम्हाला सेपरेट कोऑर्डिनेट दिलेले आहेत. एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे, वायचा 7 आहे आणि एक्स हा कुणाचा कोऑर्डिनेट आहे एचा आणि वाय हा कुणाचा कोऑर्डिनेट आहे बीचा. म्हणजे डिस्टन्स ए बी काढताना आपण एक्स मायनस वाय किंवा वाय मायनस एक्स घ्यायचे. बघूया आपण एक्झाम्पल करूया. बघा आता हे, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, फाइंड डिस्टन्स ए बी. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 7. आता डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय येणार आहे, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता कोण लार्जर आहे, वाय लार्जर आहे का एक्स लार्जर आहे, तर आपल्याला कोण लार्जर दिसतो, वाय. म्हणून इथं काय येईल, वाय मायनस एक्स. वाय मायनस एक्स इज इक्वल टू 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6. नाऊ वी हॅव टू सी डिस्टन्स ए बी. आता ए बीची इथं ए बीमध्ये एक्सचा एचा कोऑर्डिनेट एक्स आहे तो आहे 6 आणि बीचा कोऑर्डिनेट वाय तो आहे -2. मग आता इथे कोण मोठा आहे, 6 का -2? 6 इज ग्रेटर दॅन -2 and therefore x is greater than y and therefore larger coordinate minus smaller coordinate is x minus y means 6 minus -2. पुन्हा लक्षात घ्या, -2 ब्रॅकेटमध्ये टाकला कारण की तो निगेटिव्ह आहे, कन्फ्युजन टाळण्यासाठी. आता इथे बघूया आपण, 6 मायनस -2 हा मायनस इंटू मायनस होईल प्लस, किंवा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आतली साईन चेंज केली ती होईल प्लस. 6 + 2 इज इक्वल टू 8. मुलांना तुम्ही लक्षात घ्या, जेवढे आपण डिस्टन्सेस काढलेले आहेत, जितके पण आपण डिस्टन्सेस काढले ते सगळे पॉझिटिव्ह आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह. अंतर हे कधीच निगेटिव्ह नसतं, हे नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे आपलं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड? नाऊ वी हॅव टू सी थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल? थर्ड एक्झाम्पल इज, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. म्हणजे आपल्याला इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला काही डिस्टन्सेस दिले आहेत, PR दिलंय, PQ दिलंय, QR दिलंय आणि ह्या डिस्टन्सेसचं ऑब्झर्वेशन करून आपण ठरवायचं आहे की ते 3 पॉईंट्स जे आहेत हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का, आणि जर असतील तर त्या तिघांमध्ये कोण बिटवीन आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. आपण त्या 3 पॉईंटचं ऑब्झर्वेशन, 3 डिस्टन्सेसचं ऑब्झर्वेशन करून कन्क्लुजन काढायचं आहे. नाऊ वी हॅव टू सी फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज, डिस्टन्स PR इज इक्वल टू 7, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10, डिस्टन्स QR इज इक्वल टू 3. आता अशा एक्झाम्पलमध्ये की ज्या तुम्हाला 3 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्या 3 पॉईंटमधल्या रिलेशनचे जे डिस्टन्सेस आहेत आणि आपल्याला ठरवायचं आहे की ते पॉईंट्स कोलिनियर आहेत का, आणि असतील तर कोणता बिटवीन आहे. अशा वेळेस काय करायचं, ह्या 3 डिस्टन्सेसमध्ये मोठा डिस्टन्स कोणता आहे तो शोधायचा. कोण आहे, 7 मोठा आहे, 7 मोठा आहे का 10 मोठा आहे का 3 मोठा आहे, विच इज द ग्रेटर नंबर. तर तुम्हाला सगळ्यांना समजेल, अगदी पहिलीतला मुलगा पण सांगेल की 10 इज ग्रेटर दॅन 7 अँड 10 इज ग्रेटर दॅन 3. मग जो मोठा नंबर असतो तो आपण घ्यायचा आणि इतर दोघांची ॲडिशन करायची. इतर दोघं कोण आहे तिथं, 7 अँड 3. तर 7 + 3 इकडे आपण लिहायचं 10 आणि इज इक्वल टू नाही लिहायचं, मध्ये नंतर लिहायचं ते 10 आणि 7 + 3. आता 7 + 3 काय आलं, 10 आलं, म्हणून मध्ये आपण काय लिहिलं, इज इक्वल टू लिहिलं. 10 इज इक्वल टू 7 + 3. 10 म्हणजे कोण, डिस्टन्स PQ. मग 10 म्हणजे डिस्टन्स PQ म्हणजे काय, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 7 म्हणजे कोण, PR, डिस्टन्स PR प्लस 3 म्हणजे कोण, डिस्टन्स QR. म्हणजे डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. आता हे सेम ॲडिशन सेम आली ह्या नंबरप्रमाणे. याचा अर्थ काय होतो की हे 3 नंबर्स काय आहेत, PQR, हे 3 पॉईंट कसे आहेत, कोलिनियर आहेत. मग आता कोलिनियर आहे हे तर समजलं, पण आता बघूया आपण मग P मध्ये आहे, बिटवीन P आहे का Q आहे का R आहे. आता हे कसं ठरवायचं, तर ह्याच्यावरून बघायचं. बघा, डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. याचा अर्थ काय होतो, कोण मोठा असेल,
पी क्यू मोठा आहे. पी क्यू मोठा आहे म्हटल्यानंतर पी आणि क्यूच्या मध्ये कोण असणार आहे? आर असणार आहे. तर पी आणि क्यू यांच्यामध्ये यांच्या बिटवीन कोण असणार आहे? आर असणार आहे. म्हणजे डायग्राम काय असणार आहे? पी डॅश आर डॅश क्यू. याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉईंट आर इज लाईज बिटवीन पी अँड क्यू हे आपण शोधून काढलेलं आहे. आणि डायग्राम बघा, पी क्यू इज इक्वल टू पी आर प्लस आर क्यू. म्हणजे पी क्यू आहे 10, पी आर आहे 7 आणि आर क्यू आहे 3. म्हणजे इथे पी घेतला, आर घेतला, क्यू घेतला. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. डिस्टन्स आर एस 8 दिलाय, डिस्टन्स एस टी 6 दिलाय, डिस्टन्स आर टी 4 दिलेला आहे. आता मोठा नंबर कोणता आहे? 8. आणि इतर दोघं कोण आहेत? 6 अँड 4. 6 अँड 4ची ॲडिशन 8 येते का? नाही येत. किती येते? ती 10 येते. म्हणजेच 8 इज नॉट इक्वल टू 6 प्लस 4. 8 इज नॉट इक्वल टू 6 प्लस 4. मग आता 8 कोण आहे? डिस्टन्स आर एस. देअरफॉर डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू 6 कोण आहे? एस टी. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. म्हणजे डिस्टन्स आर एस हा डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टीच्या बेरजे इतका नाही आहे. कोण हा मोठा नंबर जर इतर दोघांच्या बेरजे इतका नसेल तर याचा अर्थ असा होतो की हे 3 पॉईंट कोलिनियर नाहीत. कसे बघा, आता हा आर एस आहे. आर एस किती आहे? 8 आहे. आणि एस टी किती आहे? एस टी आहे 6 आणि आर टी किती आहे? आर टी आहे 4. म्हणजे हे 3 पॉईंट कसे असतील? आर एस टी कोलिनियर, हे नॉट कोलिनियर असतील म्हणजे नॉन कोलिनियर असतील. म्हणजेच ते त्रिकोणाच्या अरेंजमेंट सारखे असतील. डू यू अंडरस्टँड? आता हे नेक्स्ट एक्झाम्पल, ही जी बाकीची सगळी जी एक्झाम्पल्स आहेत 2 आपण घेतलीत आणि बाकीची सेम तशीच करायची आहेत. फक्त तुम्हाला मी रिवाईज करते की काय करायचं ह्या एक्झाम्पलमध्ये. तर मोठा नंबर बघायचा आणि इतर दोघांची बेरीज आहे का बघायची. असेल तर दे आर कोलिनियर, नसेल तर दे आर नॉट कोलिनियर. आता बघा, हे 16 आहे, हे 9 आहे, हे 7 आहे. कोण मोठा आहे? 16. आणि हे दोघं काय? 9 अँड 7. 9 अँड 7 ॲडिशन काय झाली? 16. म्हणजे 9 प्लस 7 इज इक्वल टू 16. म्हणजे ए बी सी आर कोलिनियर, हे कोलिनियर झाले. आणि कोणता मोठा आहे? ए बी मोठा आहे. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये कोण असणार आहे? सी असणार आहे. मग ह्या आपण न सोडवता याच्यावरूनच उदाहरणावरूनच आपण सांगू शकतो की ए बी सी आर कोलिनियर अँड पॉइंट सी इज लाईज बिटवीन ए अँड बी. अशाच पद्धतीने तुम्ही हे पण एक्झाम्पल करायचे आहे. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. नाऊ वी हॅव टू सी 4th एक्झाम्पल. आता ह्या 4th एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे. 4th आणि 5th दोन्ही एक्झाम्पल सेम आहे. मी तुम्हाला 4th समजावून सांगणार आहे आणि 5th तुम्ही करायचं आहे. आता बघा 4th एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिलं आहे? ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. 3 पॉसिबिलिटीज असतात त्या आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. तुम्हाला काय सांगितलंय? ऑन अ नंबर लाईन. ऑन अ नंबर लाईनचा काय अर्थ होतो? ऑन अ नंबर लाईन ए बी सी आर, बघा ऑन अ नंबर लाईन ह्याचा काय अर्थ होतो की नंबर लाईनवरती पॉइंट ए बी आणि सी आहेत. म्हणजेच ए बी सी काय आहेत? कोलिनियर. ए बी सी काय दिलेले आहेत? कोलिनियर दिलेत. आणि आता आपल्याला दिलेलं आहे ए सी इज इक्वल टू 10, बी सी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स ए बी. म्हणजे तुम्हाला 2 डिस्टन्सेस दिलेले आहे आणि तिसरं डिस्टन्स आपल्याला शोधून काढायचे. खूप सोपं आहे. बघा आता इथं 3 केसेस असतात. जर ए बी सी 3 पॉईंट असतील तर तुम्हाला माहिती आहे एकतर ए बिटवीन असेल बी आणि सीच्या, किंवा बी बिटवीन असेल ए आणि सीच्या, किंवा सी बिटवीन असेल ए आणि बीच्या. परंतु जेव्हा आपल्याला 2 डिस्टन्सेस दिलेले असतात त्याच्यावरून आपण सांगू शकतो की नेमका कोणता नंबर बिटवीन नसेल. आता बघा डिस्टन्स ए सी किती दिला आहे? 10 आणि डिस्टन्स बी सी किती दिला आहे? 8. म्हणजे कोण मोठे यांच्यामध्ये? तर 10 इज ग्रेटर दॅन 8. डिस्टन्स ए सी हा डिस्टन्स बी सी पेक्षा कसा दिलेला आहे? मोठा दिलेला आहे. ह्या वाक्यावरून काय दिसेल तुम्हाला? या वाक्यावरून दिसेल की ए सी हा मोठा आहे. म्हणजे ए सी आणि बी सी हा काय आहे? बी सी हा ए सी पेक्षा कसा आहे? ए सी पेक्षा हा बी सी कसा आहे? लहान आहे. म्हणजे लक्षात घ्या ए सी हा बी सी पेक्षा मोठा असल्यामुळे
ए हा कधीच बी आणि सीच्या मध्ये येऊ शकणार नाही, कारण ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. ए सी इज ग्रेटर दॅन बी सी, देअरफोर ए नेव्हर बी लाईज बिटवीन बी अँड सी. ए हा बी आणि सीच्या बिटवीन येऊ शकणार नाही, कारण आपल्याला आकृतीवरनं दिसतंय ए सी मोठा आहे, बी सी लहान आहे. म्हणजे हा ए जो आहे तो इथं येऊ शकेल का? नाही येऊ शकणार. एक तर तो या बाजूला असेल किंवा या बाजूला असेल, असं असेल. ए डावीकडे असेल किंवा उजवीकडे, म्हणजे एक तर हा असा असेल किंवा हा असा असेल. बी सी आणि ए असा असेल. अशा दोन कंडिशन असू शकतील. ए डॅश बी डॅश सी असेल किंवा बी डॅश सी डॅश ए असेल, पण ए कधीच मध्ये असणार नाही या एक्झाम्पलमध्ये, कारण डिस्टन्स ए सी इज ग्रेटर दॅन डिस्टन्स बी सी. आता दोन केसेस आपल्याला मिळत आहेत. देअरफॉर ए नेव्हर बी बिटवीन बी अँड सी. देअर आर 2 केसेस ऑफ बिटवीननेस. मग कोणत्या केसेस राहिल्या? 2. तर पहिली केस बघूया आपण. बी इज बिटवीन ए अँड सी. देअरफॉर पॉईंट बी इज लाईज बिटवीन ए अँड सी. मग आता डायग्राम काय येणार आहे? ए बी सी, ए बी सी, A dash B dash C dash, and therefore A dash B dash C dash means distance AC is equal to distance AB plus distance BC. Distance AC बघा, AC बरोबर AB अधिक BC. मग आता AC ची व्हॅल्यू काय? 10. 10 इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस BC ची व्हॅल्यू 8. आता हा 8 आपण इकडे आणला, 10 मायनस 8, तो काय आला? 2. म्हणजे डिस्टन्स AB काय आलं? 2 आलं. म्हणजे जर हा बी बिटवीन असेल आणि ए सी आपल्याला किती दिलेला आहे? ए सी आहे आपल्याकडे 10 आणि बी सी किती आपल्याकडे? बी सी आहे 8. तर नक्कीच हा किती असणार आहे? 2 असणार आहे. 2 आणि 8 10. आता आपण सेकंड केस बघूया. पॉईंट सी लाईज बिटवीन, समजा सी हा लाईज बिटवीन बी आणि ए. बी डॅश सी डॅश ए, ए या उजवीकडे आहे. मग आता बी डॅश सी डॅश ए चा अर्थ काय होतो? सेकंड केस ए डॅश सी डॅश बी सी मध्ये आहे. काय अर्थ होईल याचा? की डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी. म्हणजे 10 प्लस 8 इज इक्वल टू 18. म्हणजेच ए डॅश सी डॅश बी असणार आहे. तर ए डॅश सी डॅश बी म्हणजेच ए सी किती आहे? ए सी आहे 10 आणि बी सी आहे 8. किती झालं हे? 18 झालं. अशा पद्धतीने ह्या 2 केसेस आपण इथं करू शकतो. जेव्हा असं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असतं तेव्हा कोणती ह्या 3 पैकी केस नाहीये ती ओळखायची. जो मोठा असतो की नाही, त्या मोठ्यामध्ये जे 2 कॉर्डिनेट दिलेले आहेत, जे 2 पॉईंट दिलेले आहेत, हे 2 पॉईंट यांच्यामध्ये तिसरा असू शकत नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा. ठीक आहे? ओके, डू यू अंडरस्टँड? आता 5th एक्झाम्पल पण तसंच आहे, सेम आहे, फक्त इथे नंबर्स बदललेले ते तुम्ही करायचे. आता आपण 6th एक्झाम्पल पाहूया. व्हॉट इज 6th एक्झाम्पल? 5वं लिहून दिलेलं आहे तुम्हाला मी त्याचा कॉपी पाठवते, पण तुम्ही ते स्वतः सोडवायचं आहे. आता 6th एक्झाम्पल पाहूया. काय आहे 6th एक्झाम्पल? स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. इथे तुम्हाला 3 प्रश्न दिलेत आणि तुम्हाला इथं बिटवीननेसचा सिम्बॉल दिलेला आहे आणि या बिटवीननेसच्या सिम्बॉलवरनं आधी काय करायची? डायग्राम काढायची आणि मग डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि मग 2 दिलेले आहेत आणि तिसरं शोधून काढायचं. मी एकच एक्झाम्पल घेणार आहे, तुम्ही हे 2 करायचे आहेत. पहिलं बघूया. ए डॅश बी डॅश सी. ए डॅश बी डॅश सीचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे की ए नंतर बी नंतर सी, ए नंतर बी नंतर सी. आता इथे ए डॅश बी डॅश सी म्हणजेच ए सी, हा जो ए सी आहे हा ए सी कुणाच्या बेरजे इतका असेल? ए बी आणि बी सीच्या बेरजे इतका असणार आहे. म्हणजे असं असणार आहे ए सी आणि मध्ये कोण असणार आहे? बी असणार आहे, बी. मग बी ए सी किती आहे? 11 आणि बी सी किती आहे? 6.5. हा आहे 6.5. मग हा किती असेल उरलेला? 11तनं 6.5 वजा करायचे. डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. किंमत टाका ही 11, ही ॲज इट इज, ही 6.5. हा 6.5 इकडे आणला. 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ ए बी. 4 ही वजा बाकी आली व 4.5. 4.5 इज इक्वल टू लेंथ ए बी. लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5. म्हणजे हे किती आलं? 4.5. म्हणजे ह्याच्या आधी काय करायचं? बिटवीननेसवरनं ही डायग्राम काढायची. ही डायग्राम काढून मग
उरलेला शोधून काढायचा. आता मी एक घेतलेलं आहे 6 मधलं, उरलेले 2 तुम्ही करा. आता थर्ड जे आहे 7th लास्ट एक्झाम्पल आहे, विच फिगर इज फॉर्म बाय द 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता 3 तुम्हाला नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले आहेत. 7th 3 there are 3 non collinear point. There are 3 non collinear points. मग त्यांचं काही नाव दिलेलं नाही, आपण घेऊया ABC. आपण त्यांना नाव देऊया ABC. आता काय होईल माहिती आहे का, काही मुलं कशी आकृती काढतील ABCची. आता समजा हा A, हा B आणि हा C. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर. आता हे नॉन कोलिनियर आहे ABC आणि हे जॉईन केले. कोणती फिगर मिळाली तुम्हाला? ट्रायंगल. देअर आर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स ABC if we join AB, BC and AC, we got a figure triangle. काय मिळालं आपल्याला? ट्रायंगल मिळालं. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही आज हा प्रॅक्टिस सेट पुन्हा करून बघायचा आहे. तुम्हाला समजलं असेलच. मागचे व्हिडिओज आणि आजचा व्हिडिओज परत बघा. नेक्स्ट पिरियडला मी नेक्स्ट व्हिडिओ पाठवेल आणि नेक्स्ट आपण कन्सेप्ट शिकणार आहोत. तुम्हाला समजलं? डू यू अंडरस्टँड स्टुडंट? येस? ओके, थँक्यू.